नमस्कार शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ बघून तुम्हाला एक गोष्ट समजलीच असेल की शेतकरी कर्जमाफीची का मागणी करतो. आता विचार करा, या शेतकऱ्याने या बागेला किती जीव लावला असेल. 2 दिवसापूर्वी जी वादळ आणि गारपिटीमुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे, पूर्ण बरबाद झाले तिकडचे शेतकरी. हा पूर्ण पट्टाच्या पट्टा पूर्ण बरबाद झाले आहेत. समोर पण तुम्हाला तिकडचे शेत दिसत असेल, पूर्ण बरबाद झालेले आहेत. आता विचार करा, या ठिकाणी मल्चिंगचा वापर करून केळी फुलवली होती चांगली. लाखो रुपयाचा खर्च केलेला आहे. एका झाडाला 100 रुपये खर्च आलेला आहे. इथं बघू शकतात, त्यांनी या प्लास्टिक पण पिशवी रॅपिंग केली होती पूर्ण केळी गळाच्या मालाची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी. तो विचार करा, किती मोठ्या प्रमाणात लाखोचा फटका बसलेला आहे शेतकऱ्याला. तर कशी हिंमत होईल त्याची. आता हे शेतकरी जर सधन असतील तर ते हा नुकसान सहन करून घेतील. पण जर हे शेतकरी जर कर्जबाजारी असतील तर विचार करा, त्यांची पत किती खराब झाली असेल. ज्यांच्या लोकांकडून त्यांनी जे पैसे घेतले असतील व्याजाने, ते कसे परत करणार. तो दुकानदार खत उधार देणार नाही. ती इतकी वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची. म्हणून शेतकरी आधीपासून एकच मागणी करतो की त्यांच्या मालाला भाव मिळायला पाहिजे, जेणेकरून सर्व संकटांचा तो सामना करू शकतो. आणि आता विषय असा आहे, आता असं नुकसान झाल्यामुळे हे शेतकरी जर कर्जबाजारी असतील तर आता हे कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकतच जातील. कारण की ते कर्ज फिटणार नाही. कारण की आता या पिकाला त्यांनी वर्षभर वागवलं होतं. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. आणि या गोष्टीसाठी जवळपास पूर्ण मानवजाती जबाबदार आहे. कारण की पर्यावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यामुळे त्याची भरपाई शेतकऱ्यालाच मोजावी लागणार आहे. कारण की शेतकरीच निसर्गाच्या जवळ आहे फार. आता इथं बघू शकतात, समोर तुम्हाला इथं दिसतं, ही सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी जे शेत आहे, एवढं पहाडच्या जवळ असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान इथं शेतकऱ्याचं झालेलं आहे. तर विचार करा, किती रुपये खर्च लागला असेल याला आणि काय अवस्था झाली असेल शेतकऱ्याची. पण याला काही इलाज नाही. खूप वाईट परिस्थिती आहे मित्रांनो. यांची मदत आता सरकारच करू शकतं. तेव्हा त्यांनी प्रॉपर व्यवस्थित पॉलिसी बनवली आणि जर येणाऱ्या काळात स्वामीनाथन आयोग लागू केला तर सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती नक्की बदलू शकते. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती चांगली असली पाहिजे आणि नेते इमानदार असले पाहिजे.